विदर्भातील सर्वात मोठ्या इमारतींपैकी एक असलेल्या जयंतीनगरी 7 या गृहनिर्माण संकुलाला प्रतिष्ठा प्राप्त आहे। मात्र सध्या काही नागरिकांनी शेजारील मोकळ्या भूखंडावर घरगुती कचरा टाकण्यास सुरुवात केल्यामुळे या परिसरात समस्या निर्माण होत आहे। जयंतीनगरी 7 हा भूखंड आता नवीन डंपिंग यार्ड बनविण्याच्या मार्गावर आहे। शेजारील पिरामिड गोल्ड या इमारतीचे काही रहिवासी देखील आपला कचरा याच भूखंडावर टाकत असल्यानं दुर्गंधी पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उन्हाळ्यात ही समस्या जाणवणार नसली तरी पावसाळ्यात या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी व आरोग्यविषयक धोके निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे। नागरिक आशिष हजारे यांनी ही तक्रार बेसापिपळा नगर पंचायत येथे केली। त्यावर कारवाई करताना केवळ कचऱ्यावर वाळू टाकून तो दाबण्यात आला असून कचरा पूर्णपणे हटविण्यात आलेला नाही अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली। सर, हा कचरा जो आलेला आहे जयंती नगरीचा कचरा आहे। सोबतच इथे 2 नगरे आहेत, जयंती नगरी आणि पिरामिड गोल्ड। या दोन्ही नगरीपासून जेव्हापासून इथे नागरिक राहायला आलेले आहे तेव्हापासून हा कचरा इथे टाकणं चालू केलेला आहे। याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा इथे कोणी नव्हतं, जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा इथे काहीच नव्हतं सर, एक ग्राउंड होतं। ग्राउंड त्यानंतर थोडं जर आपण इकडला भाग जर बघितला तर रोड पर्यंत जो भाग आहे हा शेताचा भाग आहे। हा रोड पासून तर कमीत कमी आज 100-150 मीटर पर्यंत जर अंतर बघितलं तर इतर पूर्ण कचरा डंपिंग यार्ड इथे तयार झालेला आहे। आणि हा डंपिंग यार्ड जो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता, इथला कचरा वगैरे हा फक्त आणि फक्त जयंती नगरी 7 आणि पिरामिड गोल्डचा इथे कचरा टाकलेला आहे सर। मग आज तुम्ही बघू शकता की थर्मोकॉल असो, पॉलिथिन असो, ओला कचरा असो, वाळला कचरा असो, सगळा कचरा इथे टाकण्यात आलेला आहे सर। यामुळे आम्हाला इथल्या नागरिकाला एवढा त्रास होत आहे की दुर्गंधी खूप पसरत आहे। सोबतच सर वारातून जर आलो तर पूर्ण कचरा उडून आमच्या घरात येत आहे आणि याचा खूप मोठा त्रास। आणि ही तर आता सुरुवात आहे सर, जसा पाऊस पडणं चालू होईल तसं अजून जास्त याचा परिणाम होईल आणि आरोग्यास खूप मोठा धोका आम्हाला तयार होईल सर। या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल, फर्निचरचे साहित्य तसंच ओला कचरा आहे। उन्हाळ्यात हा त्रास तितका जाणवणार नाही, मात्र पावसात हा कचरा कुजून परिसरात असह्य दुर्गंधी पसरेल व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल अशी नाराजी देखील आशिष हजारे यांनी व्यक्त केली। नक्कीच सर, या संदर्भात मी नगरपंचायतला सुद्धा तक्रार केलेली आहे, सोबत जयंती नगरीच्या सुपरवायझरला पण तक्रार केलेली आहे आणि पिरामिड गोल्डच्या सुपरवायझरला पण तक्रार केली आहे, परंतु कोणी याकडे लक्ष देत नाही सर। कारण होतं कसं, सध्या याचा त्रास खूप होत आहे पण कोणी बोलायला तयार नाही। जयंती नगरीच्या सुपरवायझरला सांगितलं, त्यांनी तात्पुरतं सर थोडं माती टाकून दिलेली। पिरामिड गोल्डवाल्याचं तुम्ही बघता त्यांनी अजून काहीच केलेलं नाही आहे, त्यांनी तर दखल सुद्धा घेतलेली नाही। सोबत आम्ही नगरपंचायतला दखल दिली, नगरपंचायतनी त्यांना एक नोटीस दिली, तात्पुरती नोटीस, पण नोटीस देऊनही सर ते मानले नाही किंवा कुठल्याही उपाययोजना याच्यावर झालेली नाही आहे सर। हो सर, हा सर तुम्हाला मातीचा ढिगारा जो दिसतो किंवा प्लेन दिसतो, जर तुम्ही याच्या खाली गेले ना सर तर याच्या खाली पूर्ण पॉलिथिन असो, त्याच्यानंतर पोते असो, त्याच्यानंतर थर्माकॉल असो, त्याच्यावर या लोकांनी माती टाकून दाबण्याचा प्रयत्न केला, कचरा हटवलेला नाहीये सर, फक्त त्यांनी वरून माती टाकून लपवण्याचा प्रयत्न केला सर। नागरिकांशी आमचं या नगरीच्या नागरिकाशी असो किंवा पिरामिडच्या नागरिकाशी आमचं बोलणं झालेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कचरा इथेच टाकायला लावला आहे, म्हणजे त्यांचे जे सुपरवायझर आहे किंवा त्यांचे जे कोणी असेल तिथले सुपरविजन, त्यांनी आम्हाला इथे कचरा टाकायला लावला असं त्यांचं म्हणणं आहे सर। की नक्की सर, त्याचा व्हिडिओ पण आम्ही काढलेला आहे, त्याचा व्हिडिओ पण सुद्धा नगरपंचायतला आम्ही पाठवलेला आहे। आणि जर तुम्हाला लागत असेल तर माझ्याकडे आजही व्हिडिओ आहे किंवा याच्या आधी फोटो पण मी काढलेला आहे, लाईव्ह फोटो आपण काढलेले आहे। कचरा फेकताना त्या दिवशी एक गाडी आली, त्याला आम्ही पकडलेलं, त्याचं लाईव्ह कचरा पण आम्ही टाकला, त्यानंतरच आम्ही नगरपंचायतला कंप्लेंट्स केली। आणि आता जे तुम्ही बघितलं सर, तुमच्या समोर आपण जेव्हा व्हिडिओ बनवत होतो तर लाईव्ह एक जण तिथे टरबूज आणि हे फेकून गेलेलं सर। नगरपंचायतला सर आम्ही कचरा पिरामिड गोल्ड वाल्यांची कंप्लेंट केली होती, ते इथे ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही पण टाकत होते सर। नगरपंचायतची त्यांच्याकडे गाडी येते असं नगरपंचायत वाल्यांचं म्हणणं आहे, तरी सुद्धा ते लोक इथे कचरा टाकत होते। आणि काल शनिवारी आम्ही त्यांची कंप्लेंट केली तर रविवारी त्यांनी कारवाई केली ना, अचानक पिरामिड गोल्ड वाले अशोक मार्केटिंग म्हणून तिथे, अशोक एंटरप्राइजेस म्हणून तिथे एजन्सी आहे, ती एजन्सीचे माणसं इथे कचरा टाकत होते, त्यात अन्न होतं, ओला कचरा होता, तो कचरा इथे टाकत होते। त्यावेळेस नगरपंचायतने येऊन त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांची डस्टबिन वगैरे जप्त केलेली। काल सर नगरपंचायतचे जे आरोग्य विभाग आणि सुरक्षा विभागाचे जे लोक आले होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही यांना नोटीस दिलेली, पण सर नोटीस देऊनही अजून कुठली कारवाई किंवा जे आम्हाला पाहिजे नित्य स्वच्छता ते झालेली नाहीये। काय मागणी आहे सर तुमची?
आमची एकच मागणी आहे का सर, इथं परिसर, इथे राहणारे सुज्ञ नागरिक आहे, सगळे सुशिक्षित आहे, सुशिक्षित लोक इथे राहतात आणि नवीन नागपूर याला म्हणू शकतो, डेव्हलप नागपूर याला म्हणू शकतो. त्या डेव्हलप नागपूरमध्ये जर असे कचऱ्याचे ढिगे असेल तर मला नाही वाटत की याला आपण डेव्हलप म्हणावं किंवा इथे सुशिक्षित लोक राहते असं भासत नाही आहे. आमची तर एकच मागणी आहे सर की आमच्या आरोग्यास येणाऱ्या काळात धोका निर्माण होऊ नये म्हणून इथे स्वच्छता आम्हाला हवी आहे. परिसरात राहणारे समाजसेवक जयवंत सावळे यांनी देखील या कचऱ्यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सावळे यांनी सांगितलं की शेजारच्या या मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये श्रीमंत, नावाजलेले, प्रगल्भ आणि उच्च शिक्षित नागरिक राहतात. मात्र तरी देखील कचरा फेकत असताना त्यांना जराही विचार पडत नाही की शेवटी या कचऱ्याचा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना किती त्रास होणार आहे. सावळ्यांनी नागरिकांना घरातील कचरा नगरपंचायतीकडून येणाऱ्या कचरा गाडीतच टाकण्याची अपील केली आहे. मित्रांनो, आपले एरियातील जो विकास होत आहे तो खूप चांगला होत आहे. मोठमोठ्या बिल्डिंग्स आपल्या इथे बनत आहेत, खूप सुशिक्षित लोक आपल्या इकडे राहायला येत आहेत. पण त्याचबरोबर ज्या खाली लँड आहेत, खाली लँडमध्ये काही शिक्षित लोक कचरा करून त्यांच्या स्वतःच्या फॅमिली आणि दुसऱ्यांच्या फॅमिलीसोबत पण खेळ करत आहे. ह्या कचऱ्यामुळं आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यात खूप सारा त्रास होऊ शकतो. याची सर्वांनी काळजी घ्यावी व हा कचरा करण्याच्या टाळावं. तसेच आपल्या नगरपंचायतची गाडी सर्वांच्या घरोघरी येते, सगळ्या स्कीममध्ये येते. त्यांनी आपला कचरा त्या गाडीमध्ये टाकावा हे सगळ्यांना विनंती. दरम्यान या गंभीर विषयावर बेसापिपळा नगर पंचायतचे प्रशासक भरत नंदनवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते तक्रार मिळाल्यानंतर जयंतीनगरी 7 व पिरामिड गोल्ड येथील रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. भूखंडावर कचरा टाकणं थांबवलं नाही तर कठोर कारवाई केली जाणार आहे असं नंदनवार यांनी सांगितलं. भविष्यातील आरोग्य धोका लक्षात घेता नागरिकांनी आता तरी शेजारच्या मोकळ्या भूखंडावर कचरा टाकणं थांबवावं अशी अपेक्षा देखील बेसापिपळा नगर पंचायतचे प्रशासक भरत नंदनवार यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.